तुमचं आयुष्य एक कोरी पाटी आहे आणि त्या पाटीवर तुम्ही दररोज विचारांचं आणि भावनांचं एक चित्र रंगवत असता. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या, मग त्या मानसिक असोत, शारीरिक असोत किंवा नात्यांमधल्या असोत, या सगळ्या आपल्या विचारांशी जोडलेल्या असू शकतात. आपल्यापैकी अनेक लोक सतत आत्मग्लानी, भीती, चिंता किंवा अपराधीपणाच्या भावनांमध्ये अडकून राहतात आणि हे सगळं आपलं शरीर, मन आणि नातेसंबंध यावर खोल परिणाम करतं. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाइब्स विथ प्राजक्ता या चॅनलवरती. आज आपण अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे लाखो लोकांच्या आयुष्यात क्रांती घेऊन आलंय. पुस्तकाचं नाव आहे यू कॅन हील युअर लाईफ बाय लुईस हे. लुईस हे यांचा स्वतःचा जीवन प्रवास खूप खडतर होता. बालपणात शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाल्यानंतर मोठेपणी कॅन्सर सारख्या आजाराशी त्यांनी सामना केला. पण त्यांनी स्वतःच्या विचारांची दिशा बदलून अफर्मेशन्स वापरून स्वतःला बरे केले आणि त्यातूनच हे पुस्तक जन्माला आले. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की तुमच्या विचारांची ताकद एवढी आहे की ती तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. फक्त तुम्ही त्यावर विश्वास ठेवायला हवा. आता बघूया पुस्तकातील पहिला भाग म्हणजे आपल्या विचारांची शक्ती, द पॉवर ऑफ थॉट्स. लेखक सांगतात, आपण जे विचार करतो तेच आपण बनतो. आपल्या विचारांची साखळी आपल्या भावनांवर आणि मग आपल्या शरीरावर परिणाम करते. एक उदाहरण बघूया. कल्पना करा की तुम्ही दररोज स्वतःलाच म्हणता की माझं काहीच होणार नाही. अशा विचारांमुळे तुमचं मन खचतं, उत्साह कमी होतो आणि तुम्ही नकारात्मक घटनांकडेच लक्ष देत राहता. पण जर तुम्ही दररोज असे म्हणाल की माझ्याकडून सतत चांगल्या गोष्टी घडत आहेत, तर तुमचं लक्ष चांगल्या संधींवर जाईल आणि तुमची ऊर्जा सुद्धा सकारात्मक राहील. आता बघूया पुस्तकातील दुसरा भाग म्हणजे आरसा तंत्र, मिरर वर्क. लेखकाचं हे एक प्रसिद्ध तंत्र आहे. दररोज आरशासमोर उभं राहून स्वतःला प्रेमाने सांगायचं की माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. ही सवय आपल्यात आत्मविश्वास, आत्मप्रेम आणि आत्मस्वीकृती निर्माण करते. एक उदाहरण बघूया. एक तरुणी होती जिच्या रंगावरून लोकांनी सतत तिच्यावर टीका केली. त्यामुळे ती स्वतःचा आत्मविश्वास हरवून बसली. तेव्हा तिने लेखकाच्या मिरर वर्क या तंत्राचा उपयोग केला आणि आरशात पाहून दररोज स्वतःला म्हटले की मी खूप सुंदर आहे, माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. हळूहळू तिचा आत्मविश्वास परत आला. तिच्या चेहऱ्यावर हास्य खुललं आणि लोकांचं वागणंही तिच्याप्रती बदललं. आता बघूया पुस्तकातील तिसरा भाग म्हणजे रोग आणि विचारांचा संबंध. लेखकांचं म्हणणं आहे की आपल्या शरीरात जे काही घडतं ते आपल्याला आपल्या अंतर्मनातील विचारांचं प्रतिबिंब दाखवतं. अनेकदा आपण शारीरिक आजारांना केवळ बाह्य कारणामुळे समजतो, आहार, हवामान किंवा वंश परंपरा. पण लेखक सांगतात की आपले विचार, भावना आणि जुने भावनिक जखमा देखील आजारांचं मूळ कारण असू शकतात. मन आणि शरीर यांचं नातं काय? मानसिक तणाव, भीती, अपराधीपणा, राग हे सगळे भाव आपल्या शरीरावर परिणाम करत राहतात. इफ यू आर willing to do the mental work, almost anything can be healed. म्हणजे जर आपण आपल्या मनाचा स्वच्छ अभ्यास केला तर आपण शरीराला बरे होण्याची संधी देतो. आता बघूया काही विशिष्ट भावना आणि त्यांचे आपल्या शरीरावर होणारे संभाव्य परिणाम. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे भीती असली की पचन संस्था कमकुवत होते, त्याच्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होतो. तर त्याच्यासाठी काय अफर्मेशन्स यूज करायचे पुस्तकात सांगितलेले आहे. आय एम सेफ, आय ट्रस्ट द प्रोसेस ऑफ लाईफ. नंतर दुसरा प्रकार सांगितला आहे राग. राग असला की यकृताचे विकार किंवा त्वचेसंबंधी समस्या वाढतात. तर तेव्हा कोणतं अफर्मेशन्स यूज करायचं, तर आय रिलीज ऑल अँगर, आय एम ॲट पीस. तिसरी भावना सांगितली आहे अपराधीपणा. त्याच्यामुळे पाठदुखी, दडपण येणे किंवा वजन वाढणे.
तर त्याच्यासाठी कोणतं अफर्मेशन यूज करायचं, तर आय लव्हिंग फॉरगिव्ह माय सेल्फ अँड आय एम फ्री. आणि चौथं महत्वाची भावना म्हणजे निराशा. त्याच्यामुळे कॅन्सर, सांधेदुखीसारखे आजार येऊ शकतात. अशा वेळेस कोणतं अफर्मेशन यूज करायचं, तर आय रिलीज द पास्ट अँड आय लिव्ह विथ अ जॉय. याचं एक उदाहरण बघूया. कल्पना करा, एक स्त्री आहे, ती नेहमी चिंतेत असते. माझ्या मुलांचं काय होईल, नोकरी जाईल का, माझं आरोग्य खालावेल का. ती इतकी चिंतेत राहते की तिला वारंवार ऍसिडिटी, पचनाच्या समस्या होतात. तिचं डॉक्टरांकडे वारंवार जाणं होतं, पण रिपोर्ट्स नॉर्मल असतात. लेखक म्हणतात, या परिस्थितीत भीती ही मूळ भावना आहे जी पचन संस्थेवर परिणाम करत आहे. या महिलेसाठी योग्य अफर्मेशन काय असेल, तर आय ट्रस्ट द प्रोसेस ऑफ लाईफ, आय एम सेफ. या वाक्याचा दररोज सराव केल्याने हळूहळू तिचं अंतर्मन शांतीकडे झुकेल आणि शरीरही बरे होऊ लागेल. लेखकाच्या सांगण्याप्रमाणे शारीरिक आजार हे मेंदूच्या खोल भावना आणि विश्वासाशी जोडलेले असतात. फक्त औषध घेतल्याने बरे होणं तात्पुरतं असतं. जर आपण आपल्या मानसिक आणि भावनिक जखमा भरून काढल्या तर आपलं शरीर आपोआप बरं होऊ लागतं. तर हिलिंग अफर्मेशनचा वापर कसा करावा? आपल्या आजारांचं मानसिक कारण पुस्तकात शोधा. त्यासोबत दिलेलं सकारात्मक वाक्य म्हणजे अफर्मेशन निवडा. दररोज सकाळी आणि रात्री आरशासमोर उभं राहून हे वाक्य आत्मविश्वासाने बोला. ते वाक्य फक्त शब्द म्हणून न वापरता त्यावर विश्वास ठेवून मनापासून बोला. तर या अफर्मेशनचा तुमच्या आयुष्यावर नक्कीच चांगला परिणाम होईल. आता बघूया पुस्तकातील चौथा भाग म्हणजे आत्मप्रेम आणि क्षमा, सेल्फ लव्ह अँड फॉरगिव्हनेस. आपल्याला खरेच बरे व्हायचे असेल तर स्वतःवर प्रेम करणं शिकावं लागेल. अनेकदा आपण आपल्यालाच दोष देतो, अपराधी वाटून घेतो. ही वृत्ती आजारांना निमंत्रण देते. क्षमा ही स्वतःला आणि इतरांना मुक्त करण्याचं एक साधन आहे. याच्यासाठी वापरता येणारं अफर्मेशन म्हणजे आय फॉरगिव्ह मायसेल्फ अँड आय सेट मायसेल्फ फ्री. एक उदाहरण बघूया. एक व्यक्ती सतत स्वतःला दोष देत होती की त्याने त्याच्या वडिलांबरोबर वाईट वागणूक केली. गिल्टमुळे त्याला पाठदुखी झाली. पण अफर्मेशन्स वापरून आणि स्वतःला माफ करून त्याने ही दुखणी बरी केली. आता बघूया पुस्तकातील पाचवा भाग म्हणजे बदलाची प्रक्रिया, द प्रोसेस ऑफ चेंज. बदल एकाच दिवसात होत नाही, तो एक सततचा प्रवास आहे. लेखक 5 टप्प्यांमध्ये बदल स्पष्ट करतात. त्यातला पहिला टप्पा म्हणजे आत्मजाणीव निर्माण करणं. दुसरा टप्पा म्हणजे नकारात्मक विचार ओळखणं. तिसरा टप्पा म्हणजे त्या विचारांना आव्हान देणं. चौथा टप्पा म्हणजे नवीन सकारात्मक विचारांची सवय लावणं. आणि पाचवा टप्पा म्हणजे सातत्य राखणं. एव्हरी थॉट्स वी थिंक इज क्रिएटिंग अवर फ्युचर्स. आता बघूया काही लोकप्रिय वाक्य. आय एम विलिंग टू चेंज, आय एम लव्ड अँड आय लव्ह, ऑल इज वेल इन माय वर्ल्ड. अफर्मेशन्स आपल्याला नव्या विचारांची सवय लावतात आणि मनाच्या खोलवर जाऊन बरे होण्यासाठी मदत करतात. आता बघूया कन्क्लुजन. आपण सगळेच आपल्या जीवनात एखाद्या टप्प्यावर तुटलेलो, हारलेलो किंवा खचलेलो असतो. पण खरं बळ आपल्या आतच असतं. फक्त आपल्याला ते ओळखायला शिकावं लागेल. लेखक शिकवतात की आपण आपल्या विचारांनी, भावनांनी आणि कृतींनी आपल्या आयुष्याचा पुनर्जन्म करू शकतो. या पुस्तकातून आपण काय शिकलो? तर आपल्याच नकारात्मक विचारांमुळे आपले आजार वाढू शकतात. मिरर वर्क आणि अफर्मेशनचा वापर करून आपण स्वतःवर प्रेम करायला शिकू शकतो. क्षमा आणि स्वीकार आपल्याला मानसिक मुक्तता देऊ शकते. तुम्हीच तुमचं आयुष्य बरे करू शकता आणि त्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टीची गरज नाही, फक्त तुमचं मन आणि सकारात्मक विचार. म्हणूनच आजपासून रोज स्वतःला एक वाक्य सांगायला विसरू नका की मी स्वतःवर खूप प्रेम करतो आणि माझं आयुष्य खूप सुंदर आहे. जर हे विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेले असतील तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा. आणि बुक वाइब्स विथ प्राजक्ता
या चॅनलला सबस्क्राईब करून जीवनात सकारात्मकतेचा 9वा अध्याय सुरू करा. पुन्हा भेटू पुढच्या प्रेरणादायी पुस्तकाबरोबर. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि तुमचं आयुष्य बरे करा. धन्यवाद.